ठाण्यामध्ये कारण ठाण्यात देखील सकाळपासूनच पाऊस सुरू आहे। कोपरी परिसरातील वाराबंगला या परिसरामध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। वाहन चालकांना वाहन चालवण्यास अडचणी येत आहेत। पंप बंद आहेत, त्यामुळे पाण्याचा निचराही होत नाहीये। त्यामुळे वाहनांना आणि या वाहन चालकांना संपूर्ण पाण्यातून जात असताना कसरत करावी लागते। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देत आहेत। गणेश, आपण बघतोय ठाण्यामध्ये सकाळपासूनच पाऊस होतोय आणि आता सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झालाय। सध्याची एकूणच काय परिस्थिती आहे? नक्कीच वर्षा, आपण सध्या ठाण्यातील कोपरी परिसर बाराबंगला या ठिकाणी आहोत। सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आणि आपण सध्या पाहू शकतो बाराबंगला या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणी वाहन चालवण्यास अडचण निर्माण होत आहे। पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेकडनं लावण्यात आलेला जो सक्षम पंप आहे त्या ठिकाणी देखील तो बंद आहे। या ठिकाणी कुठलाही कर्मचारी ठाणे महानगरपालिकेचा उपस्थित नाही, त्यामुळे पाण्याचा निचरा होताना दिसत नाहीये। त्यामुळे पाहायला गेलं तर आज ऑरेंज अलर्ट आहे आणि ऑरेंज अलर्टचा फटका ठाण्यात देखील बसू शकतो। मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस या ठिकाणी बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। मात्र सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे ठाण्यातील वंदना परिसर असेल, ठाण्यातील कोपरी परिसर बाराबंगला या ठिकाणी देखील मुसळधार पावसामुळे या ठिकाणी सखोल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि याच ठिकाणी कामावरती जात असताना अनेक नोकरदार वर्गांना या ठिकाणी पाण्यातून वाट काढावी लागते। दुचाकी असेल, चारचाकी वाहनांना या ठिकाणी वाट काढावी लागते। निश्चितच गणेश, त्यामुळे पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट असला तरी आपण बघतोय सखल भागात पाणी साचले। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।